मनसरमध्ये एका बिबट्याला जेरबंद करण्यात यश. हल्ला करणारा बिबट्या हाच आहे का याबाबत प्रश्नचिन्ह. तर वन विभागाकडून परिसरात 11 पिंजरे लावत बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम हाती. मनसरमधील रास्ता रोको आंदोलन काही काळ स्थगित केल्यानंतर आंदोलक उतरणार रस्त्यावर. संतप्त ग्रामस्थ पुणे नाशिक महामार्ग आजही रोखून धरणार. बिबट्याच्या मुद्द्यावर मंत्रालयात बैठक. बिबट्या आणि मानव संघर्ष रोखण्यासंदर्भात बैठकीत चर्चा. बैठकीला अमोल कोल्हे गैरहजर राहण्याची शक्यता. महायुतीतील समन्वय समितीच्या सदस्यांची संध्याकाळी 6 वाजता महत्त्वाची बैठक. निवडणुकीच्या तोंडावर तिन्ही पक्षात समन्वय राखण्याबाबत चर्चेची शक्यता. शेर को धमका सकते हैं, डरा नहीं सकते. तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळे. रामराजेंना रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा टोला. गुन्हा केला नाही तर कुणाच्या बापाला घाबरत नाही म्हणत निंबाळकरांचं आरोपांना उत्तर. महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयुक्तांची घेणार भेट. मतदार याद्यांमध्ये असलेल्या घोळाबाबत कारवाई करण्याची करणार मागणी. लाडक्या बहिणींकरता आनंदाची बातमी. आजपासून ऑक्टोबरचा हप्ता खात्यात यायला सुरुवात. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या 20 नोव्हेंबरला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 दरम्यान राहणार बंद. पावसाळ्यानंतरच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामाकरता निर्णय. बिहार विधानसभा निवडणुकीकरता पहिल्या टप्प्याचा प्रचार आज थंडावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बिहारमधील महिला कार्यकर्त्यांसोबत डिजिटल संवाद. तर गृहमंत्री शहा यांच्या दरभंगा, मोतीहारी आणि बेतियामध्ये जाहीर सभा. दुबईमध्ये आजपासून आयसीसीची वार्षिक बैठक. आशिया कप ट्रॉफीचा मुद्दा उपस्थित करणार बीसीसीआय. पुढील 2 दिवसात ट्रॉफी न मिळाल्यास पीसीबीवर होऊ शकते कारवाई. एक मोठी बातमी. एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असताना दुसरीकडे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच दिलं. मराठी माझी आई आहे, उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल मात्र मावशी जगली पाहिजे अशी मुक्ताफळं सुर्वेंनी उधळली. यावरून आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. मतांकरता माय मराठीचा अपमान करत असल्याची टीका सुर्वेंवर करण्यात आली आहे. मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है तो उत्तर भारत मेरी मौसी है. और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन मौसी मरना नहीं चाहिए क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है. तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है. मराठी भाषेला माय येतानाच ऐकलं तर किती लाचार वक्तव्य केलं. मला माफी मागितली पण माफी मागणं माफ करणं हे माझ्या हातात नाही आहे, हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे. त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केलं आणि नाही केलं. कुणाचंही वक्तव्य असेल हे आमच्या पक्षातल्या लोकांनी केलं असतं तरी लाजिरवाणं होतं. मराठी माणूस आणि बाहेरची लोक तुम्हाला निवडायला आली तर तुम्ही मराठी माणसाला बाजूला टाकणार. मरू दे अशी लोक. हे आपली जुनी म्हण होती ठीक आहे, पण तुम्ही आत्ता वापरताय ती. दरम्यान या वादानंतर प्रकाश सुर्वे यांनी दिलगिरी व्यक्त केली. मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे, आमची मायमाऊली आहे आणि अनावधानाने माझ्या तोंडात शब्द गेला असेल म्हणजे मी हात जोडून माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी व्यक्त. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी.
मेट्रो 3 भुयारी मेट्रो मार्गिकेचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानं मुंबईकरांकडून आरे कफ परेड गारेगार प्रवासाला पसंती दिली जाते. त्यानुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल 38,63,741 प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला. तर 9 ऑक्टोबरपासून संपूर्ण मेट्रो मार्गिका सुरू झाल्यापासून अवघ्या 23 दिवसांमध्ये 33 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना 20 नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रवासाच्या योजना तपासण्याचा सल्ला देण्यात आलाय. कारण विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या 6 तासांकरता बंद ठेवल्या जाणार आहेत, असं विमानतळ संचालक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनं म्हटलं आहे. दिवाळीमध्ये प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद दिला. छत्रपती संभाजीनगर विभागातून रोज सरासरी 1 लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी एसटी बसलाच प्राधान्य दिलं. दिवाळीच्या काळातील 12 दिवसांमध्ये तब्बल 13,48,659 प्रवाशांनी एसटी बसनं प्रवास केला. राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपल्या मालकीच्या जागांवर सौर ऊर्जा हब उभारणार आहे. त्यातून वार्षिक सुमारे 1,000 कोटी रुपये किमतीच्या म्हणजे 300 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य आहे. उत्पन्नाच्या या नव्या स्रोतातून एसटीला स्वावलंबी बनवण्याचा उद्देश आहे. एसटी महामंडळातर्फे राज्यभर राबवण्यात येत असलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक या उपक्रमामध्ये मुंबई विभागानं पुन्हा एकदा स्वच्छतेचा मानाचा तुरा पटकावला आहे. दुसऱ्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला, नेहरू नगर आणि परळ या बसस्थानकांनी प्रादेशिक पातळीवरचं स्थान मिळवलं आहे. केवळ 216 दिवसांमध्ये 150 दशलक्ष टन माल लोडिंग पूर्ण करून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनं मालवाहतुकीत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. रेल्वे प्रशासनाच्या दाव्यानुसार गेल्या 4 वर्षाच्या तुलनेत हा मोठा विक्रम आहे. पुणे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याकरता महापालिकेनं ॲप आणलं. अभियंत्यांना कडक शब्दात आदेश दिले तरीही खड्डे कायम आहेत. त्यानंतर आता रस्त्यांवरील खड्डे शोधून ते बुजवण्याकरता पथविभागानं क्षेत्रीय कार्यालयांमधील अभियंत्यांची विशेष पथकं तयार केली आहेत. यंदाच्या 12वी परीक्षेसाठी आता 11 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. शिक्षण मंडळानं दिलेल्या मुदतवाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. तसंच शाळांनी युडायस प्रणालीतून अर्ज भरावेत अशी सूचनाही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सगळ्या शाळांना केली आहे. जेईई मेन 2026 या इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही असे राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेनं स्पष्ट केले आहे. संगणकाधारित परीक्षेत ऑनस्क्रीन स्टँडर्ड कॅल्क्युलेटर उपलब्ध असेल अशी माहिती पुस्तकात नमूद झाली होती. ही सुविधा जेईई मेन 2026 साठी लागू नाही असं एनटीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. मुंबईत वरळी पाठोपाठ आता नायगाव बीडीडी वासियांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील 5 इमारती तयार झाल्या असून 864 कुटुंबांना लवकरच घराचा ताबा दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ मिळताच चावी वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. 1 नोव्हेंबरपासून माथेरानची राणी सुरू होईल अशी अपेक्षा होती, मात्र मुहूर्त टळल्यानं पर्यटकांचा हिरमोड झाला. 4 दिवसांपूर्वी या टॉय ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी यशस्वी होऊनही अद्यापही ट्रेन सुरू झालेली नाही. माथेरानची टॉय ट्रेन प्रत्यक्षात धावणार तरी केव्हा असा प्रश्न पर्यटकांना पडलाय. पोलीस कारवाईमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रोहित आर्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं चौकशीचे निर्देश दिले आहेत. आयोगानं या घटनेचा सखोल तपास करण्याकरता विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. 8 आठवड्यांमध्ये अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्हे शाखेनं पवई ओलीस नाट्य प्रकरणामध्ये रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे, जितेंद्र सोनवणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचा जबाब नोंदवला आहे. घटनेदरम्यान रोहित आर्याला समजवणारे अधिकारी, स्टुडिओला भेट दिलेल्या कलाकारांसह तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी करून जबाब नोंदवण्यात येणार आहे. 5 महिन्यांनंतर मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 9 जून 2025 ला झालेल्या मुंबई लोकल रेल्वे अपघातामध्ये 4 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 9 लोक जखमी झाले होते. या अपघाताचा 2 रेल्वे इंजिनियर्सवर ठपका ठेवण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. कोल्हापुरातील कळंबा कारागृहामध्ये जिवंत काडतूस सापडलेला आहे. यामध्ये मोका प्रकरणात अटक केलेल्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर कारागृहामध्ये काडतूस लपवून ठेवण्याचा उद्देश काय याचा तपास पोलीस करत आहेत.
शहापूरच्या चेरपोली परिसरामध्ये दुकानात बसलेल्या वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी बाईकवरून आलेले चोरटे खेचून पळाले। यावेळी महिलेनं आरडाओरड केल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी या चोरट्यानं पकडलं। यामध्ये एक चोरटा फरार झाला तर दुसऱ्या चोरट्याला जमावानं चोप देत पोलिसांच्या हवाली केलं। एक महत्त्वाची बातमी आहे। शेर को धमका सकते हैं, डरा नहीं सकते या तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळेच, अशा शब्दात रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी रामराजेंना जोरदार टोला लगावलेला आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी खुली पत्रकार परिषद घेत आपल्यावर होत असलेले सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत। मी कुठलाही गुन्हा केलेला नाही तर कुणाच्या बापाला मी घाबरत नाही। आम्ही केस केलेला एकही मुकादम फलटणमधील त्या डॉक्टर ताईंना भेटला नव्हता। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचं आम्हाला सुद्धा अतीव दुःख आहे, पण चुकीचं काम करत नाही म्हणून तुम्ही माझ्यासोबत आहात असं म्हणत स्वतःचीच पाठ त्यांनी थोपटून घेतलेली आहे। माझी या शुभदिनी तुम्हाला वॉर्निंग आहे, सावधगिरीची सूचना आहे। कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय हे लोक राहणार नाही। तुम्ही नेहमी बीडचं नाव घेता, अख्ख्या जगात मालोजीराव नाईक निंबाळकराला हे जमलं नाही, हे आपल्या फलटणचं नाव CNN आणि BBC न्यूजवर गेलेलं की असं झालेलं। एवढं लक्षात घ्या, इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची, तर कमीत कमी त्यांना कोणाला पश्चाताप झाला नसेल, ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काय बोलायचं नाही। आमदार, विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव देऊन जातो। मी आज जाहीर सांगतो, मला तुमच्याबद्दल द्वेष नाही, पण तुम्ही चॅलेंज केलं। हे सांगतो की या तालुक्याची बदनामी झाली ते तुमच्यामुळे झाली आहे। तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून, कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून। अरे शेर को धमका सकते, डरा नहीं सकते। भाजपचे नेते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची फलटणमध्ये जाहीर सभा पार पडली। गेल्या काही दिवसात आपल्या विरोधात बिनबुडाचे आरोप केले जात आहेत असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले। सभा संपल्यानंतर महिलांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दुग्धाभिषेक घातला। निंबाळकरांना यावेळी अश्रू अनावर झाले। सगळ्या महिला त्यांच्या आजूबाजूला एकवटल्या आणि स्टेजच्या खालीच त्यांच्यावर दुग्धाभिषेक घालण्यात आला। त्यांना हे सगळं बघून इतकं रडायला आलं की ते ढसाढसा रडले।